महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। अचलपूर मतदारसंघातील 35 गावे अतिवृष्टीत समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा। सुरेखाताई ठाकरेंच्या नेतृत्वात आमदार बच्चूभाऊ कडूंच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची घोषणाबाजी 50 खोके एकदम ओके। रितेश कडू कार्यकारी संपादक महाराष्ट्र माझा अमरावती जिल्हा प्रतीक सगणेसह अचलपूर माजी राज्यमंत्री व शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील शेकडो गावांना दुष्काळी आणि अतिवृष्टी अनुदानातून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी 50 खोके एकदम ओके अशा आमदारावर या परिस्थितीचे खापर फोडण्यात आले। चांगलीच आक्रमक झाली आहे। अचलपूर तालुक्यावर झालेल्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचा अचलपूर येथील उपविभागीय कार्यालय येथे धडक मोर्चा। जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील असेगाव आणि तळेगाव मंडळातील 35 गावे अतिवृष्टीतून वगळण्यात आल्याने तसेच संपूर्ण अचलपूर तालुक्यात वगळण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। अचलपूर तालुक्यावर झालेल्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचा अचलपूर येथील उपविभागीय कार्यालय येथे धडक मोर्चा राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। यावेळी महिलांनी ताट वाजवत आणि 50 खोके एकदम ओके असे नारे देत सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या। जर लवकरात लवकर अचलपूर तालुका आणि चांदूर बाजार तालुक्यातील 2 मंडळ अतिवृष्टीग्रस्त घोषित केलं नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा सुरेखा ठाकरे यांनी यावेळी दिलाय। काँग्रेस पक्षाने अतिवृष्टीमध्ये अचलपूर तालुका, आशेगाव मंडल आणि तळेगाव मोहना हे 2 मंडळ सुटलेले आहेत। 65 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला नाही असं यांचं पर्जन्यमान यंत्राचं डाटा सांगतो। म्हणून या लोकांनी दोन्ही तालुका, 2 मंडल आणि अचलपूर तालुका पूर्णपणे सोडलेला आहे। खरं अचलपूर तालुक्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी कंटिन्यू चालू आहे। आज सुद्धा पाऊस चालू आहे आणि चांदूर बाजारमधले 2 मंडळ त्याच्यामध्ये सुद्धा पाऊस चालू असताना सुद्धा हे कृषी खातं म्हणतं की तहसीलदाराची जबाबदारी आहे। आता एसडीओ साहेबांशी बोललो तर ते म्हणतात की कृषी खात्याची जबाबदारी आहे। जे पर्जन्यमान यंत्र काही ठिकाणी बसवलेले आहे त्याची परिस्थिती जर बघितली तर आताच आमचे अध्यक्ष बाळासाहेब खडकेंनी सांगितलं की तळेगाव मोहनाच्या याचा त्यांनी फोटो काढून आणला की त्याच्यावर पूर्ण झाडी आहे, त्याला कार्बन चढलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये हा चुकीचा डाटा मुंबईला जातो आणि त्या पद्धतीने त्यांनी गणना करून त्याचा चुकीचा डाटा शासनाकडे पाठवला। आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शेतकऱ्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की जवळपास पेरणीपासून पाऊस आहे। मी मगाशी आपल्या भाषणामध्ये बोलली की शेतकऱ्याला घडामोड करून त्याचा बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेव, पुराच्या पीकचे पैसे देऊ नको असं करून हाडाचं देड करून तो आपल्या शेतीची पेरणी करतो। आणि अशा परिस्थितीमध्ये जर पेरणी झाल्यानंतर काही लोकांना दुबार पेरणी करावी लागली। सोयाबीनमधल्या तूर पेरली होती ती पूर्णपणे गेली। आज मराठी अजून वाढत नाही, संत्रा पूर्णपणे खाली आला। आताच मगाशी एक शेतकरी बोलला की आम्हाला 10 लाखाला माझा बगीचा मागितला होता पण आज एवढा बगीचा खाली झाला की उचलायला 10 लाख रुपये खर्च येतोय। वाईट परिस्थिती, रोही, डुक्कर, वन्य प्राण्याचा पण या सगळ्यांना त्रास आहे। हरणांनी सुद्धा शेत फस्त केल्या। अशा परिस्थितीमध्ये सगळ्या बाजूनी या शेतकऱ्यांवर संकट आलं असताना जर अशा पद्धतीची थट्टा असं सरकार करत असेल किंवा प्रशासन करत असेल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून आम्ही सर्व शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो। आज धडक मोर्चा आणि एसडीओ साहेबांना निवेदन दिलं आणि त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही हा अहवाल शासनाकडे पाठवला, त्याच्यामध्ये 62 कोटीची मागणी आम्ही केलेली आहे। पण आम्ही त्यांना असं म्हटलं की ती जुलै महिन्यापर्यंतचा डाटा तुम्ही पाठवला, जुलैपासून सप्टेंबर, आता सप्टेंबर संपत आहे तरी पाऊस आहे तर तुम्ही सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी आणि 13,700 रुपये हेक्टरी जिरायतदारांना म्हणजे कोरडवाहूला मला तुम्ही सांगा त्याच्यामध्ये 80%, 70% जर तुम्ही त्यांना देत असाल तर 5,000, 6,000, 7,000, 2.5 एकराला 18,000 रुपये जर खर्च त्या शेतकऱ्याला येत असेल आणि पूर्णपणे जर तो निस्तानाभूत झालं असेल तर शेतकऱ्यांवर उद्या आणि या महिलांवर सुद्धा आत्महत्या करण्याची पाळी येणार आहे। तेव्हा शेतकऱ्याला आम्ही शेतकऱ्यांनी अल्टिमेट सरकारला दिला आणि शासनाला दिला की याच्यानंतर लोकप्रतिनिधी जर झोपले असतील
किंवा प्रशासन झोपलं असेल तर या सरकारला धडा शिकवण्यासाठी 7 दिवसात जर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय मोठ्या प्रमाणावर मोर्चा टाकेल। आम्ही एचडीओ साहेबांना सांगितले की तुमच्यासुद्धा कार्यालयाला आम्ही घेराव घालू, पोलीस पकडलं तर जेलमध्ये जाऊ आणि आमदार खासदारांना पण आम्ही फिरू देणार नाही, अशा पद्धतीचा अल्टिमेट आम्ही त्यांना दिला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकारांना सुद्धा आम्ही विनंती करतो, तुम्ही शेतकऱ्याचे पोरं आहात, या शेतकऱ्याच्या सन्मानासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी आपण सुद्धा सहकार्य करावे ही विनंती। मी तर असं म्हणेल हा सरकारचा नाकर्तेपणा आहे। या सरकारला म्हटल्यानंतर ते मागच्या सरकारवर लोटतात, परंतु सर्वांनी पुरावे ठेवलेले आहे। हे एवढे मोठे प्रकल्प आणि देशामध्ये अनेक राज्य आहेत, गुजरातमध्येच का प्रकल्प जातात हाही संशोधनाचा विषय आहे। बाकी ठिकाणी प्रकल्प जाऊ शकत नाही, आंध्र आहे, तामिळनाडू आहे, केरळ आहे, इकडे प्रकल्प का जात नाही? प्रकल्प महाराष्ट्रामधून गुजरातमध्येच का जातात? याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आपण प्रश्न विचारला पाहिजे। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।